नमस्कार सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी वेगळाच विषय तुमच्यासमोर घेऊन आली आहे। तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की फक्त 100 रुपये इन्व्हेस्ट करून 1000 रुपयापासून कमाई करा। तर हीच गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की 100 रुपये इन्व्हेस्ट करून आपण 1000 रुपयापासून कशी अर्निंग स्टार्ट करू शकतो। तुम्हा सर्वांना क्रोशियाबद्दल माहीतच असेल किंवा नसेलही माहीत तरी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हे माहिती होणार आहे। तर ही एक कला आहे ज्यामध्ये सुईसारखा एक हुक असते, ती वापरून आपण वेगवेगळ्या असंख्य वस्तू बनवू शकतो। एक प्रकारे हे विणकामच आहे, पण क्रोशियाच्या नावाने हे वेगळ्या पद्धतीचं विणकाम असते आणि जे आपलं रेग्युलर असते 2 सुयांचं ते वेगळं असते। तर हे विणकाम शिकून तुम्ही घरबसल्या विविध वस्तू बनवा आणि त्या वस्तू स्वतः सेल करा, स्वतः विका। तर तुम्हाला घरबसल्या अर्निंगचं एक माध्यम तयार होईल। त्यासाठी कशा वस्तू बनवायच्या हे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते। त्यातल्याच काही वस्तू मी आज तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही बघू शकता सुंदर टेबल सेंटर पीस आहेत, ग्रेप्सचा टेबल सेंटर पीस आहे हा रुमाल, आणि याला थालपोसही म्हणतात, जे आपण पूजेच्या ताटावर झाकत असतो। अशा घराला सजावटीसाठी वापरणाऱ्या भरपूर वस्तू या क्रोशिया हुकने बनवू शकतो। क्रोशिया हुक किती नंबरची असते, ती कशी वापरायची किंवा धागे किती प्रकारचे असते याबद्दल एक थोडी तोंड ओळख म्हणून एक मी व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल। त्यानंतर हा अतिशय सोप्या पद्धतीचा रुमाल आहे। जर तुम्हाला क्रोशियाचं थोडंफार जरी ज्ञान असेल कसं विणायचं तर तुम्ही हा बेसिक रुमाल बनवू शकता। त्यानंतर तुम्ही जसजशी पुढे शिकत जाल तसतसे बेबी स्वेटर किंवा बेबी शूज, बेबी ब्लँकेट अशा वस्तूसुद्धा तुम्हाला बनवता येईल। आणि याची प्राईस ही खूप जास्त असते कारण हे हँडमेड आहे। तुम्हाला जितके याला वेळ लागतो तितक्याची किंमत वाढत जाते आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी चार्ज करू शकता। ह्या साईजनुसार, त्या कलात्मकतेनुसार त्या प्रोडक्टची प्राईस ठरवू शकतो आणि ती पूर्णपणे तुमच्या हातात असते। कोणीही तुम्हाला तुमच्या वस्तूंसाठी किती किंमत ठेवायला पाहिजे यासाठी थांबवणार नाही आहे। किंमत ठरवायला तुम्ही स्वतंत्र आहात, फक्त तुमची तितकी कला असली पाहिजे आणि तुमच्याकडे तितका कस्टमर बेस असला पाहिजे आणि तुमच्यामध्ये मार्केटिंग स्किल असलं पाहिजे। आणि तुम्ही जितक्या वेगवेगळ्या वस्तू बनवणार तितक्या सुंदर सुंदर वस्तू तुम्ही विकू शकता। तुम्हाला ऑप्शन्स उपलब्ध होईल आणि तुमची तितकी कॉम्पिटिशनही कमी होईल, कारण जितकी युनिक प्रॉडक्ट तितका कॉम्पिटिशन कमी। तर तुम्ही तुमच्या कल्पकतेनुसार हळूहळू जशी शिकाल तशा नवीन डिझाईन्स तयार पण करू शकता। ही बघा सुंदर हेअर बँड आहे, रबर बँड। हे आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे। तुम्ही हे बनवून जर सेल करायला ठेवले तर आरामात तुमचे डेली अर्निंग चालू होणार आहे। त्यानंतर हे सुद्धा छोटे हेअर बँड्स आहे, हेअर बो। तशा हेअर ॲक्सेसरीज सुद्धा खूप लोकप्रिय आहेत। तुम्ही फक्त त्या लोकांसमोर आणा, तुमच्या कलेला समोर आणा, तर तुम्हाला नक्कीच वाव मिळणार आहे। आणि हा आपल्या मनात जो प्रश्न असतो की आपण शिकण्यासोबत किंवा कोणी नोकरी करत असेल किंवा कोणी घरकाम करत असेल तर त्यासोबत कसं कमावू शकतो, तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच समजलं असेल की ही एक कला शिकून आणि यासारख्या वस्तू बनवून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता। आणि या व्यवसायाची एक विशेषता म्हणजे ह्याला खूपच मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागते। अगदी 100 रुपयापासूनही तुम्ही सुरू करू शकता।
तुम्ही थोडं रॉ मटेरियल घेऊन बघा, ही कला शिका, या वस्तू बनवून थोड्याफार मार्केटिंग करून बघा, तुमच्या नक्की सेल होणार आहे. आणि असं करता करता तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुमचा हा मोठ्या बिझनेसमध्ये सुद्धा परिवर्तित होऊ शकतो. बस तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कलेवर प्रेम करा, तर तुम्हाला नक्कीच लोक पसंती देणार आहे. बस सुरुवात करायची गरज आहे. तर वाट बघायची कशाला? तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हे संधी खूप वेळाने मिळाली तर काही हरकत नाही, जब जागो तब सवेरा. पण उशिरा का होईना आपल्याला सुरू करायचं आहे. तुमच्याकडे तुमचा कस्टमर बेस आहे पण तुम्हाला ह्या वस्तू बनवता येत नाही, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला वस्तू बनवण्यासाठी मदत करेल किंवा त्या सप्लाय करेल. तुम्ही त्या रिसेल सुद्धा करू शकता आणि नंतर तुमचा कस्टमर बेस वाढला की मग तुम्ही याचं बल्कमध्ये सुद्धा डिलिव्हरी करू शकता आणि तुमचा होलसेल बिझनेस सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला या वस्तू बनवता येत असेल तर मग तुम्ही स्वतः बनवून विकू शकता. तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मला तुमच्या कमेंट्स नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, काही प्रश्न असेल तर विचारा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत की प्रोडक्टची प्राईस कशी ठरवायची, या वस्तू नेमक्या कुठे विकायच्या आणि तुम्हाला कस्टमर कसे मिळतील. तर या प्रश्नांसाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि इतरांसोबत शेअर करून तुम्ही तुमची प्रगती वृद्धिंगत करा, कारण सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या सोबतीने आपली प्रगती अधिक गतीने होत असते. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन वेगळ्या माहितीसोबत.